तर तुम्हाला काय वाटतंय, कोण असेल, बेबी बॉय असेल की बेबी गर्ल, हे नक्कीच कमेंट करून कळवा. हाय, हॅलो, नमस्ते. तर कशा आहात मंडळी? खूप आनंदातच असणार. तर मी प्रिया आपल्या मिष्टी अँड मम्मा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. सो कालच धनतेरस झालेली आहे आणि आज सुट्टी, म्हणजे सध्या आज कुठलाचा सण नाही आहे, पण तरी पण सगळ्यांचे दिवाळीचे कामं, फराळ वगैरे चाललेलंच असणार आहे. कारण दिवाळी जरी जवळ आली, होऊ नाही जाते तरी कामं काही संपत नाही. या गोष्टी काही ना काही फराळाचं आपण नंतरही करत असतो. स्त्रीला तिच्या सासरी देण्यासाठी, सुनेला तिच्या माहेरी देण्यासाठी, ते शेवटपर्यंत असं चाललेलंच असतं भरपूर सारे कामं. सो तरी पण आज सुट्टी, म्हणजे असं आपल्याला काही पूजाविधी आज करायचं नाही आहे. आजचा दिवस आमचा कसा जाणार आहे ते तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहतच राहा. आज मस्त असं आमचं सगळेच जण घरी आहेत, म्हणजे दोन्ही मामा, मिष्टू, आवंतू, सायली, मम्मी, पप्पा. आज आम्ही सगळेच जण जमलेलो आहोत. कालच म्हणजे आज सकाळी भैया देखील आलेला आहे नगरवरनं. तर मग घर असं पूर्ण भरलेलं आहे. मजा येणार आहे की सगळेजण घरात असताना. सो चला, मग स्टे ट्यून. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. सकाळी सकाळीच मिष्टूचा मामा आलेला आहे नगरवरनं, आणि मग मामानी फटाके सांगितलेलेच होते की मी फटाके आणणार आहे म्हणून. तर सकाळपासून उठले झाले, मामा फटाके किती आणले, कोणते आणले, काय आणले. तर हे बघा, हे सगळ्या मिष्टीचा ग्रुप आहे, असं एवढा फ्रेंड सर्कल मिष्टीचं. हां, तर मिष्टीचं आणि अवंतीचं सकाळपासून चाललंय की कुठले फटाके आणले, आम्हाला दाखव, आम्हाला दाखव. तसा पिट्टा म्हणजे आम्हाला असं परेशान करून सोडलंय. तर फायनली आता मिष्टू फटाके बघणार आहे, हो की नाही? मग काय. आणि एवढ्या जणी मिष्टीच्या इथे फ्रेंड मिष्टीला संभाजीनगरमध्ये खेळायला आहे, हो की नाही? मज्जा करतात, भांडणं करतात, कट्टी घेतात, हो की नाही? माचीस फटाका तोच नाही आणलाय मामानी. तर हे बघा, तुटून पडलेत. हे तुम्ही साईडला व्हा, एकदा बघू द्या मला. काढाय, फोडायचं नाही. हा, नाही फोडायला नका कोणी. तरी एवढे सगळे फटाके आणले. खुश ओ मिष्टी, मिष्टू खुश. अरे उभं राहा. कुठे पण राहा, सगळ्यांनाच भेटणार आहे. किधर जा रहे आपण? कुठे चाललो आपण? आवंतू, मिष्टू, आपण का गोवा नाही, आपण चाललो माऊचं दिवाळीचं फराळ पाहिलं की नाही? तर आता माऊचं लग्न आहे 22 नोव्हेंबर, नाही किती ग? हा, 23 नोव्हेंबरला. तर तिच्यासाठी तिचे सासरकडचे दिवाळीचं ते दिवाळी घेऊन आलेले आहेत. तर तेच आम्ही बघायला चाललो आता तिकडे. तर अवघ्या घराच्या 2 मिनिटाच्या अंतरावरच सायलीचं माहेर आहे. तर जायला की असं एवढा वेळ लागत नाही आम्हाला. हाय, कोणाचं लग्न आहे बाळा? आणि कोण आलं ग तिकडे? आले का शुभम चाचू? हो ग. उलट्या लावल्या तिने. आता उलट लावते. सलमान खान फॅन. अच्छा, सलमान खान फॅन.
चेहऱ्यावर तुम्हाला दिसत असेल की मी खूप हॅप्पी आहे. तर का हॅप्पी आहे ते सांगतेच मी तुम्हाला. का बरं? नाही ना. सो आताच मी हॉस्पिटलमध्ये जाऊन आले. आज माझी सोनोग्राफी होती आणि त्यांनी आता सांगितलं, म्हणजे मला थोडं पेन पण होत होतं, तर मग त्यांनी सांगितलं की तुम्ही आज ॲडमिट होऊन जा. तर आम्ही घरी आलेलो आहोत आणि आता बाकीची बॅग वगैरे अशी पॅक केली आहे. आणि आता हां, इथे हे राजू त्यांचं जेवण चाललं आहे. त्यांचं जेवण देखील राहिलं होतं. म्हटलं चला आपण घरी जाऊन येऊ. तर मग आता घरी आलो आहे आणि आता परत आम्ही हॉस्पिटलमध्ये जाणार आहे. आज आपल्या घरी काय येणार आहे? उद्या येणार ना, म्हणजे आज मम्माच्या टमीमधनं आज बाहेर येणार ना बेबी. घरी उद्या येणार. हां, तर माझं हे पहिलं सिझरियन होतं, तर आता देखील तेच आहे. त्यामुळे त्यांनी आता 5 वाजेचा टाइम दिला आहे आणि आम्हाला जायचं आहे आता परत हॉस्पिटलमध्ये. तर ती तयारी चाललेली आहे, गडबड चाललेली आहे. आता म्हटलं चला की आपण ओके तर म्हटलं चला की आपण व्लॉगला स्टार्ट करून देऊ, म्हणजे ही मेमरी नेहमीसाठी अशी स्टोअर होऊन जाईल. सो व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पुढे पाहत राहा की बेबी गर्ल असेल की बेबी बॉय असेल. आणि चला, मी एक्साइटेड आहे आणि तुम्ही देखील असणार आहे पुढचा व्लॉग बघायला. तर व्हिडिओ जर तुम्हाला 20 ची चॉकलेट पाहिजे असेल तर आमच्या चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करा. तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि येणारे सगळेच व्हिडिओ बघत राहा. आणि येणारे मस्त सगळेच पुढचे व्हिडिओ बघत राहा. कारण आता यानंतरच्या पुढच्या व्हिडिओमध्ये छोटं बेबी देखील असणार आहे, हो की नाही अवंती? आणि मम्माचा पोट पण नसणार आहे. बरोबर. सो ये देखो मेरा टमी ना बड़ा हो गया. जिंदगी में कुछ भला करना था, मेरा पेट भला हो गया. टमा 2-3 दिवस मी हॉस्पिटलमध्ये असणार आहे. छान राहणार का घरी? जेवण झालं? छान राहशील ना घरी? म्हणजे रोज. सो इथं अशी तयारी चालली आहे. गरम पाण्यासाठी बॉटल वगैरे काढताय, काही मम्मीसाठी हॉस्पिटलमध्ये लागणारे वगैरे. काय घ्यायचं बाबा? सांगा ना खबर अशी काय बोला. काय पाण्याची बाटली वगैरे काय म्हणत होती तुम्ही? सो आता जायचे हॉस्पिटलमध्ये. तर आता हे तिथे इयरिंग वगैरे किंवा गळ्यातलं जे मंगळसूत्र आहे किंवा जोडवे आहेत या गोष्टी चालणार नाही आहे. तर हे मी आता इथेच घरीच काढून ठेवते आणि तिथे गेलं की परत सांभाळायचं टेन्शन नाही. कारण सीझन म्हणलं की या सगळ्या गोष्टी काढाव्या लागतात. अँकलेट आता पण तुम्ही माझी जोडवे काढली नव्हती, म्हणजे 7व्या-8व्या महिन्यात काढावं लागतात, पाय सुचतात. त्यामुळे मागच्या वेळेस मिष्टीच्या लवकर काढावे लागले होते, पण हे मी आज डिलिव्हरीच्या दिवशी काढते जोडवे देखील. मिष्टीच्या वेळेस मी खूप जास्त सुजली होती, म्हणजे असं माझे गाल किंवा तब्येत देखील. म्हणजे आता देखील वजन माझं आय थिंक 85-86 किलो असणार आहे. मिष्टीच्या वेळेस पण होतं एवढं, पण तेव्हा सूज जास्त होती अंगावरती. या सगळ्या गोष्टी ठेवून देते मम्मी जवळ. घ्यायचं चल बाबा चला सोबत गाडी येतात ना, तुम्ही गाडी होतात. आता हॉस्पिटलमध्ये
पोचलेलो आहोत आणि आता मध्ये जायचं आहे मला आता तिकडे काय ब्लड वगैरे सॅम्पल वगैरे काय ते घेतील ते तयारी त्यानुसार मी जाते. छान राहा. बरं तिथपर्यंत येऊ दे तिला. मी तिथपर्यंत येऊ दे. आतमध्ये पेशंट नाही आहे ना? पेशंट नाही आहे ना? छान वाटतं. सूट करतोय का? हो घरी घेऊन जाऊ. लगे आजच मस्त नाहीचं घरी. 4 डेजनी घरी न्यायचं बेबीला आणि मला. मम्माला इथंच ठेवायचं आणि बेबीला घेऊन जायचं का मग? बसले माझे पाय दाबून पाय दाबायची फक्त ती म्हणते मी पण मध्ये येणार नाही पहिला. दादाला विचार मग तू. बाहेर थांबा तुम्ही.